नमस्कार. किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत पनीरचा अगदी छान आणि सगळ्यांनाच आवडणारा असा एक प्रकार. आता नेहमीच आपण पाहुणे आले किंवा आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटलं म्हणून पनीरची भाजी करतो व्हेजमध्ये. पण तेच पनीर करण्यापेक्षा असं पनीरची एक छान रेसिपी पनीर पसंता जर तुम्ही केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. आणि खरंच पनीर पसंता जर सगळ्यांनाच केली तर सगळ्यांनाच पसंत पडेल अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण पनीर पसंता बनवायला घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक छोटीशी कढई ठेवून घेतली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये लगेचच 1 चमचा आपण तेल ॲड करून घेऊ. इथे मी 1 चमचा तेल घालून घेतलं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा भाजीची ग्रेव्ही बनवून घ्यायची. तर त्यासाठी इथे अगदी थोडंसं तेल घातलं तरी देखील चालतं. गॅस इथे मध्यम केलेला आहे. आता यामध्ये मी कच्चे मसाले ॲड करणार आहे. त्यामध्ये 2 वेलची, एक छोटासा दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 मिरे अशा प्रकारे हे कच्चे मसाले घेतलेले आहे जे यामध्ये मी ॲड करून घेते. आता तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये लगेचच आपण कच्चे मसाले घालून घ्यायचे. कारण ही जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत यामध्ये ते कांदा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यामध्ये कच्चे मसालेही छान व्यवस्थित असे शिजले जातात. त्यामुळे त्याचा अर्क उतरतोच. म्हणून आपण कोमट तेलातच आपण कच्चे मसाले घालून घ्यायचे. लगेचच त्यामध्ये एक मोठा कापून घेतलेला कांदा ॲड करते आहे. हा कांदाही आपण व्यवस्थित परतून घ्यायचा. तर याची नंतर आपल्याला पेस्टच बनवायची. त्याच्यामुळे कांदा थोडासा जाड राहिला तरी चालेल. अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. लगेचच यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे अगदी छान लाल असे टोमॅटो कापून घेतलेले होते ते इथे ॲड केलेत. ते सुद्धा व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. तर कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. आणि यामध्ये लगेचच आपण आता 4 ते 5 काजू आणि 3 ते 4 बदाम असं ॲड करून घेणार आहोत. तर हे भिजवलेले नाही आहे, जसेच्या तसेच मी टाकून घेतले. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या कळ्या आणि 2 ते 3 आल्याचे छोटे छोटेसे तुकडे यामध्ये घालून घेतले. व्यवस्थित हे परतवून घ्यायचे. आता यामध्ये फक्त कलरसाठी मी मसाले ॲड करून घेते. त्या मसाल्यांमध्ये अगदी थोडीशी हळद घालते आहे. अगदी चिमूटभर हळद घालते आणि अर्धा चमचा धने पावडर घालते आहे. आणि हे व्यवस्थित आता परतवून घ्यायचे. तर हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये लगेचच मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते आहे. आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. त्यासाठी हे छान मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. तर आता अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि फक्त हळद आणि धने पावडर आहे. बाकी काहीही मसाले यामध्ये घातलेले नाही आहे. तर आपण यावर आता एक छोटीशी प्लेट ठेवू आणि प्लेट ठेवल्यानंतर एक 10 मिनिटांसाठी हे मऊ होईपर्यंत छान असे शिजवून घेऊ. तर आता आपली ग्रेव्ही तयार होते आहे. तर त्या 10 मिनिटांमध्ये आपण पनीर पसंतासाठी जे स्टफिंग करावं लागतं ते स्टफिंग बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी आता भाजीसाठी पूर्ण 250 ग्रॅम इथे पनीर वापरणार आहे. त्यातला एक छोटासा तुकडा काढून घेते. अशा पद्धतीने असे मी पनीरचे 2 काप काढून घेतले. आता हे हाताने व्यवस्थित असं कुस्करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे जे स्टफिंग बनवते आहे हे मिक्सरला डायरेक्ट काढलं तरी देखील चालतं. पण हाताने जे आपण करतो त्यामध्ये थोडंसं स्मॅश केल्यामुळे पनीरचे तुकडे दाताखाली लागतात किंवा काजू बदाम जे आपण घालणार आहोत ते पण दाताखाली लागतं. म्हणून आपण असं हाताने हे कुस्करून घ्यायचं. पण अगदीच घाई असेल तर तुम्ही मिक्सरमधून पटकन काढून घेतलं तरीच देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे पनीर व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित कुस्करून झाल्यानंतर यामध्ये अगदी छोटासा 1 चमचा भरून इथे खोबऱ्याचा कीस घेतला आहे तो आणि 1 चमचा भरून ड्रायफ्रूटची पावडर ज्यामध्ये काजू बदाम पिस्ते आहेत तर ती पावडर, अगदी छोटासा चमचाभर धने पावडर
आणि आता ग्रेव्हीमध्ये आपण लाल तिखट घालणारच आहोत, त्यामुळे मी अगदी थोडंसं लाल तिखट घालून घेते फक्त चवीसाठी. तर आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते, अगदी थोडंसं मीठ घालून घेते आणि गोडव्यासाठी थोडीशी साखर घालून घेते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जर असं कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घेतलं तरी देखील चालेल, म्हणजे ते व्यवस्थित एकजीवही होईल आणि असं ओलसरही लागेल, फार असं कोरडं लागणार नाही. आता मला जसं पाहिजे आहे तसं हे मिश्रण व्यवस्थित झालं आहे, त्यामुळे मी पाणी वगैरे ॲड करणार नाही आहे. अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आपण. आता हे जे मिश्रण आहे याचे मी 2 भाग करून घेते. आता पनीर पसंदा जे आहे त्यामध्ये असं लगेच स्टफिंग टाकलं तरी देखील चालतं, पण यामध्ये थोडंसं कलरफुल दिसलं की ते आणखी छान दिसतं, म्हणून मी यामध्ये आता थोडीशी हळद पावडर घालून घेते. हे हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेते. अशा पद्धतीने तर हे स्टफिंगमध्ये येलो कलरचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आणि जो दुसरा भाग आहे त्यामध्ये मी थोडासा ग्रीन कलर घालून घेते, म्हणजे ते ग्रीन कलरचं छान असं स्टफिंग तयार होईल. तर यामध्ये 1 थेंब मी फूड कलर ॲड केलेला आहे आणि यामध्ये असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या स्टफिंगचा छान असा ग्रीन कलर येईल. हे फक्त दिसायला छान आणि मुलं आवडीने खातील या हेतूने मी इथे केलेले आहे. तुम्ही कलर स्किप केला तरी देखील चालेल, लाल तिखट किंवा हळद वापरली तरी चालेल. कलरसाठी बीटचा वापर किंवा पालकाचा वापर केला तरी चालेल. आता इथे घरात फूड कलर होते म्हणून मी ग्रीन आणि हळदीवरून येलो कलर बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता जो आपला राहिलेला पनीरचा तुकडा होता त्याचे आपण काप करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला त्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरून घेता येईल. तर अशा प्रकारे चौकोनी असा याचा तुकडा आहे, तर याचे आता मी व्यवस्थित असे काप करून घेते अशा पद्धतीने. आणि याला आपण ज्या पद्धतीने सँडविच करतो तर सँडविच सारखं मधून एक काप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इतपत जाड हे आहेत. आता हे जाड आहेत म्हणून आपण पुन्हा एकदा आतून पण हे व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असे एकसारखे कापून घ्यायचे अशा पद्धतीने, म्हणजे याला आपल्याला स्टफिंग करता येईल. तर आता आपण अशा सँडविचच्या आकारामध्ये हे पनीर व्यवस्थित असे कापून घेतलेले आहे. तर यामध्ये आपल्याला आता स्टफिंग करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण जो पनीरचा तुकडा कापलेला आहे तो त्याच्यावरच ठेवायचा, आजूबाजूला करू नका, म्हणजे पुन्हा त्याचा आकार बिघडणार नाही. प्रत्येक पनीरचा तुकडा तो त्याच पनीरवर गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण तुकडे करून ठेवायचे आहेत. आता यामध्ये आपण स्टफिंग करून घेणार आहे. तर स्टफिंग कसं करायचं, असा एक तुकडा घ्यायचा, त्याच्या अर्ध्या साईडला मी इथे ग्रीन कलरचं जे आपलं स्टफिंग बनवलेलं होतं ते ॲड करून घेते. अशा पद्धतीने. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला जे आपण येलो कलरचं स्टफिंग बनवून घेतलं होतं तर ते भरून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे व्यवस्थित असं पॅक करायचं आहे अशा पद्धतीने. याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर आता इथे दाखवल्याप्रमाणे आपण स्टफिंग असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. एका साईडला पिवळ्या रंगाचं आणि एका साईडला हिरव्या रंगाचं. अगदी आपण भरली वांगी कशी मसाला दाबून भरतो त्या पद्धतीने हे स्टफिंग पण आपण दाबून भरायचं आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून ठेवायचं आहे. आता अशा प्रकारे मी सर्व पनीरच्या तुकड्यांमध्ये
हे स्टफिंग भरून घेते. अलगद हाताने हे नंतर प्रेस करून घ्यायचं. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी इथे स्टफिंग ॲड करून व्यवस्थित असं हे पॅक करून घेतलेले आहे. सगळे पनीरचे पीस व्यवस्थित असे पॅक केलेले आहेत. आता हे खूप कच्चं नको लागायला, किंवा आपण ग्रेव्ही तर बनवलेली आहेच, पण हे असं खूप कच्चं नको लागायला किंवा त्रास नको व्हायला, म्हणून आपण हे थोडंसं शिजवून घेणार आहोत. तर मी ते तुम्हाला दाखवते आता. तोपर्यंत आपली ग्रेव्हीही झाली आहे. आपण एकदा ती चेक करून बघू. आपण जे कांदा टोमॅटो व्यवस्थित असे मऊ शिजवायला घेतलेले होते, तर ते 10 मिनिट झालेले आहे. व्यवस्थित असे शिजलेले आहेत. इथे आपण बघूया, अगदी छान मऊ असे झालेले आहेत. तर आपलं कांदा टोमॅटो छान असा व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता हे जे आहे हे आपण व्यवस्थित असं थंड करून घेऊ आणि त्यानंतर याची ग्रेव्ही बनवून घेऊ. आपण ज्या कढईमध्ये कांदा टोमॅटो शिजवून घेतला होता, त्याच कढईमध्ये आता मी 1 चमचाभर बटर घालून घेते. बटर नसेल तर तुम्ही तूप वापरलं तरी देखील चालेल. तर 1 चमचाभर इथे मी बटर घालून घेतले. बटर व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये लगेचच आपण पनीरचे तुकडे व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत दोन्ही साईडने. तर अशा पद्धतीने आता पनीर आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. जे बटर घातलं होतं ते व्यवस्थित असं मी पसरवून घेतले. आता आपण हे जे स्टफिंग केलेले पनीरचे तुकडे आहेत हे व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत. अगदी अलगद हातांनी हे व्यवस्थित असे फ्राय करायचे दोन्ही साईडने. काळजी घ्यायची की आपण जे स्टफिंग केलं आहे ते निघायला नको. अशा पद्धतीने आता हे दोन्ही साईडने आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. तर हे दोन्ही साईडने व्यवस्थित असे आपण फ्राय करून घेणार आहोत. गॅस इथे मी पूर्ण लो ठेवलेला आहे. आता हे फ्राय नाही केले तरी देखील चालतात, कच्चे पनीर असेल तरी चालतात, पण पचायला पनीर हे थोडंसं जड असतं, त्यामुळे हे व्यवस्थित असे फ्राय केले तर चवही वेगळी लागते आणि छान असे बटरमध्ये आपण फ्राय केल्यामुळे सुगंधही छान येतो, खाण्यासाठीही अगदी टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने नंतर आपण अलगद असे हे दुसऱ्या साईडने परतवून घ्यायचे. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने अजिबातही स्टफिंग बाहेर न येता अलगद हाताने आपण व्यवस्थित असे दोन्ही साईडने पनीर व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता इथे मी गॅस बंद करते आणि आपण आता ग्रेव्हीसाठीची फोडणी बनवून घेऊया. टोमॅटो आणि कांदा जो आपण व्यवस्थित मऊ असा शिजवून घेतला होता, हे व्यवस्थित मी थंड करून घेतलं आहे. आता याची मी पेस्ट करून घेते. मिक्सरला हे व्यवस्थित एकदा छान बारीक असं फिरवून घेते. तर आता हे मी मिक्सरला व्यवस्थित पेस्ट याची करून घेतली. इथे बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थित आणि अगदी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. अजिबात काहीही यात राहिलेलं नाही, म्हणजे काजू बदाम काहीच नाही. अगदी सगळे मसालेसुद्धा व्यवस्थित असे याची पेस्ट झालेली आहे. आता काय होतं, ही जी ग्रेव्ही आपण बनवतो यामध्ये थोडंसं पाणी घालून ती गाळणीने गाळून आणि त्यानंतर भाजी बनवायला घेतात. पण मी कधीच शक्यतो तसं करत नाही. मी ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे ही डायरेक्टच भाजीमध्ये घालते. हे गाळून वगैरे घेत नाही, कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात मसाले, काजू बदाम आणि भरपूर कांदा टोमॅटो घातलेला असतो. तर ते वायाला जाऊ नये म्हणून मी हे सगळं जसंच्या तसंच जसंच्या तसंच भाजीसाठी वापरते. भाजी अतिशय छान होते आणि खूप छान चवही येते, त्यामुळे मी गाळणीने काही हे गाळून घेत नाही. आता आपण अगदी शेवटची प्रोसेस भाजीची ती करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी तीच कढई वापरली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तूप घालून घेतले. ऑलरेडी यामध्ये थोडंसं बटर होतंच, म्हणून मग मी इथे थोडंसं बटर आणि तूप असा वापर केला आहे. तुम्ही तेल वापरलं तरी देखील चालेल, पण तुपाने किंवा बटरने खूप जास्त छान भाजी होते. तर आता जेव्हा आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतला, त्यामध्ये कच्चे मसाले मी घालूनच घेतले होते, पण फक्त तेजपान त्यामध्ये घातलं नव्हतं, म्हणून मग आता मी फोडणीला तेजपान घालून घेते. तर 2 ते 3 तेजपान घालून घेतले. अगदी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी.
हे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. गॅस मी इथे मध्यमच ठेवला आहे, म्हणजे मसाले आपल्याला करपायला नको किंवा जळायला नको म्हणून गॅस इथे मी लोच ठेवलेला आहे. तर यामध्ये मसाले ॲड करायचे. तर त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद, धने पावडर अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे ती मी 1 मोठा चमचा आणि अर्धा चमचा घालते. 1 चमचा इथे मी गरम मसाला घालून घेते. त्यानंतर चवीनुसार तिखट कसं कमी जास्त हवं असेल त्या प्रमाणात तिखट घालून घ्यायचं आहे. हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये लगेचच आपण आता जी पेस्ट ग्रेव्ही बनवून घेतली होती ती ग्रेव्ही यामध्ये ॲड करायची आहे. तर अशा पद्धतीने ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. मसाले तेलामध्ये आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेतले होते. त्याचं कारण असं, भाजीला रंगही छान येतो, भाजी व्यवस्थित त्या चवीचीही होते, म्हणून आपण मसाले अगोदर फ्राय केले आणि त्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही घातली, म्हणजे भाजीला रंगही छान येतो आणि तरीही खूप छान येते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. तर आता इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालून घेते. ही जी भाजी आहे ही मी 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवली आहे. तर तुम्हाला घट्ट किंवा पातळ कशी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ॲड करा. तर इथे मी अगदी थोडंसं पाणी ॲड करून घेते आणि ही आता ग्रेव्ही आपण व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. आता मी जेव्हा भाज्या बनवते त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवते. त्याचं कारण असं की त्यामध्ये सर्व मसाले असतात आणि पाणी घातल्यानंतर पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मसाल्यांचा छान अर्क त्यामध्ये उतरतो, म्हणून इथे मी पाणी थोडंसं जास्त घालून घेते. आता इथे ग्रेव्हीला आपल्या छान उकळी येते, त्यामध्ये मी छान असं घट्टपणा येण्यासाठी आणि क्रीमी अशी लागण्यासाठी थोडंसं दूध ॲड करून घेते. तर अर्ध वाटी इथे मी दूध ॲड करते आहे. हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. दुधामुळे भाजी अतिशय छान घट्ट होते आणि भाजीतला जो तिखटपणा असतो तोही कमी होतो, म्हणजे मुलंही आवडीने खातात आणि ती भाजी फार जास्त तिखट अशी होत नाही. अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार झाली. आता यामध्ये चवीनुसार मी फक्त मीठ ॲड करून घेते. आपण आता स्टफिंगमध्येही मीठ घालून घेतलं होतं, त्यामुळे काळजीपूर्वक आपण मीठ घालून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी शिवाय आपली भाजी हॉटेलसारखी अजिबात होणार नाही. त्याला सुगंधही फार छान येईल, त्यामुळे अशा पद्धतीने कसुरी मेथी सगळ्यात वरती आपण टाकून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही व्यवस्थित अशी 5 मिनिटांसाठी आता शिजवून घ्यायची. तर आता मी प्लेट ठेवते आणि 5 मिनिटांसाठी फक्त व्यवस्थित अशी भाजी आपण शिजवून घ्यायची आहे. आता इथे 5 मिनिट झालेली आहे. यामध्ये मी 1 चमचा भरून फक्त साखर ॲड करून घेते, म्हणजे मसाल्यांचं प्रमाण, मीठ आणि साखरेचा गोडवा यावर राहील. तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला यापेक्षा घट्ट हवी असेल तर त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ग्रेव्ही आपली व्यवस्थित अशी बनवून तयार झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आता इथे मी 1 शिमला मिरची आणि 1 कांदा व्यवस्थित असा गॅसवर भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तर आता इथे शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता याचे फक्त मी काप करून घेते आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेते. तर अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी आपण
जो कांदा आणि शिमला मिरची भाजून घेतली होती, तर त्याचे इथे चौकोनी आकारामध्ये मी काप करून घेतले आणि कांदा तर लगेच त्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या, त्या आपण ॲड करून घेणार आहोत। आता तुम्ही म्हणाल ग्रेव्ही तयार झाली, पण पनीर कधी घालायचं? तर पनीर पसंद जेव्हा आपण बनवतो तेव्हा जे आपण पनीरचं स्टफिंग व्यवस्थित असं दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून ठेवलेलं आहे, जेव्हा आपल्याला जेवायचं असेल त्यावेळी वेळेवर ते सर्विंग करायचं असतं, ते असं ग्रेव्हीमध्ये डीप करून ठेवायचं नाही। आणि सगळ्यात शेवटी इथे आता मी कोळसा व्यवस्थित असा गरम करून घेते आहे। कोळसा दिल्याशिवाय किंवा स्मोकी फ्लेवर आल्याशिवाय भाजी ही हॉटेलसारखी लागतच नाही, म्हणून इथे आता सगळ्यात शेवटी कोळसा व्यवस्थित असा गरम करून घेते। त्यानंतर आपण भाजीला याचा स्मोक देऊन घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आता सर्विंग करताना पनीरचे जे पीस आपण स्टफिंग करून ठेवले होते ते स्टफिंग केलेले पीस ठेवून घ्यायचे आणि यानंतर आपण आता जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती ग्रेव्ही यामध्ये घालून घ्यायची। तर अशा पद्धतीने इथे बघू शकता ग्रेव्ही किती छान दाटसर अशी तयार झालेली आहे, अगदी छान, खूप मस्त कलरही आलेला आहे आणि खूप मस्त अशी ग्रेव्ही तर बनवून तयार झाली आहे। तर अशा पद्धतीने आपला पनीर पसंदा बनवून तयार झालेला आहे, अतिशय छान दिसतो आहे आणि चवीलाही अप्रतिम होणार आहे याची खात्री आहे मला। आता तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर दुधावरची साय जी असते ती थोडीशी स्मॅश करून घ्यायची आणि थोडंसं दूध घालून घ्यायचं आणि वरून असं फ्रेश क्रीम यावर घालून घ्यायचं। अशा पद्धतीने फ्रेश क्रीम आपण घालून घ्यायचं आहे आणि अतिशय छान अशी भाजी खाण्यासाठी आपली तयार झाली आहे। आता सगळ्यात शेवटी एक छोटासा पनीरचा तुकडा मी इथे बाजूला ठेवून घेतला होता, तो फक्त किसून घेते यावर अशा पद्धतीने। आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीरीशिवाय तर भाजी अपूर्णच राहील, त्यामुळे अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। किचन स्टोरीच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर किचन स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका।